ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಭವನ. ಶಶಿಕಾಂತ್ ಶರ್ಮಾ ಅವರ ತಂಡದಿಂದ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಭವನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಭವನದಲ್ಲಿ ಸದ್ಯಕ್ಕೆ 3 ಬೆಡ್ರೂಮ್ಗಳಿದ್ದು, ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ 5 ಜನ ಆರಾಮವಾಗಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಬಹುದಾಗಿದೆ. ಹಾಗೂ ಈ ಭವನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಹಾಲ್ ಇದ್ದು 15 ಜನ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯಬಹುದಾಗಿದ್ದು, ಅಡುಗೆ ಮನೆ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಈ ಭವನ ಹೊಂದಿದೆ. ಈ ಬೆಂಗಳೂರು ಭವನ ಅಯೋಧ್ಯೆ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ 1.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರವಿದ್ದು, ಹನುಮಾನ್ ಗಡಿ ದೇವಸ್ಥಾನ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ಹಾಗೂ 300 ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಇದೆ. ಬಿಸಿ ನೀರಿಗಾಗಿ ವಾಟರ್ ಗೀಸರ್, ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ಟಿವಿ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳು ಈ ಭವನದಲ್ಲಿದ್ದು, ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹೋಗುವ ಯಾತ್ರಿಗಳಿಗಾಗಿ ಈ ಭವನವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಅಯೋಧ್ಯೆ ಉಡುಪಿ ಕಿಚನ್ ಸೌತ್ ಇಂಡಿಯನ್ ಹೋಟೆಲ್ ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆಗೊಳ್ಳಲಿದೆ. ಶ್ರೀ ಪರಶುರಾಮ್ ದಾಸ್ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ ಅವರ ಆಜ್ಞೆಯಂತೆ ಶಶಿಕಾಂತ್ ಶರ್ಮಾ, ಮಹಾವೀರ್ ಅಗರ್ವಾಲ್, ಸಂಜಯ್ ಕುಮಾರ್ ಜಲನ್, ನಿರಂಜನ್ ಸಿ ಜೈನ್ ಮತ್ತು ಸ್ನೇಹಿತರು ಈ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. शशिकांत शर्मा बेंगलोर निवासी। श्री श्री परशुराम दास महाराज जी के आशीर्वाद से हम लोगों ने अयोध्या में एक बेंगलोर भवन का निर्माण किया है और इसमें हमारे बहुत सारे मित्र का सहयोग रहा है। संजय कुमार जलान जी, महावीर प्रसाद अग्रवाल जी, नरेंद्र सिंह जैन जी, एम एल शिव कुमार गौड़ा जी और बाकी बहुत सारे दोस्तों का अपना सहयोग रहा है। और 4 कमरे हैं वहाँ पर। मैं चाहता हूँ कि लोग आए, वहाँ बेंगलोर भवन में रहें और अपना अनुभव शेयर करें। सबसे फिर एक बार मैं धन्यवाद देना चाहता हूँ परशुराम दास महाराज जी का, जिन्होंने पूरी तरह से हमारा सबका सहयोग किया। जब भी बेंगलोर के लोगों की ज़रूरत पड़ती है, परशुराम दास जी का एक ही कहना है कि आप लोगों को जब भी कोई ज़रूरत हो, आप मुझे निस्वार्थ कभी भी किसी भी वक्त मुझे कॉल कर सकते हैं। हम आपकी सेवा के लिए तैयार हैं। हनुमान गुफा बाईपास अयोध्या धाम के महंत है श्री परशुराम दास जी महाराज जी। महाराज जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। आपने हमें इतना अच्छा मौका दिया और हमने एक अच्छा से अच्छा बेंगलोर भवन का निर्माण किया। और सबसे विनती है कि आप लोग ज़रूर आए और एक बार देखें ज़रूर, रुके ज़रूर और अपना आशीर्वाद दें ज़रूर। जय सीताराम। ಪರಶುರಾಮ್ ದಾಸ್ ಮಹಾರಾಜ್ ಜಿ का ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ಮತ್ತು ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಶಶಿಕಾಂತ್ ಶರ್ಮಾ ಅವರು, ನಾನು, ಸಂಜಯ್ ಜಲಾನ್, ಮಹಾವೀರ್ ಪ್ರಸಾದ್ ಅಗರ್ವಾಲ್ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಭವನವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಪಡಿಬಹುದು. ಇದರಲ್ಲಿ 3 ರೂಮ್ಗಳು ಹಾಗೂ 15 ಜನರು ಇರುವಂತಹ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಕೊಠಡಿ ಹಾಲ್ ರೀತಿ ಇದೆ. ಇದನ್ನ ಕೈಗೆಟುಕುವ ದರದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇದರ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಪಡಿಬಹುದು ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಧನ್ಯವಾದಗಳು. जय सिया राम। श्री अयोध्या धाम में बेंगलोर भवन का निर्माण हुआ है, जो आप सब भक्तों के सहयोग से बेंगलोर भवन का निर्माण कराया गया है। जो भक्त में हमारे वहाँ से बेंगलोर से शशि शर्मा जी, संजय जलान जी, महावीर प्रसाद अग्रवाल जी जैसे तमाम लोग हैं योगदान में। हरि दिवासी है, रमेश गौड़ा जी हैं, निरंजन जी हैं। ऐसे बहुत हमारे कार्यकर्ता, बहुत सदस्य हैं जो हमारे भक्त हैं, जो आप सब मिल के यह कार्य, एक पुनीत कार्य अयोध्या धाम में आप सब किए हैं। आप सबों को बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत साधुवाद देता हूँ, जो आप सब बेंगलोर भवन बनाने में अथक प्रयास करके आप सब सहयोग करके और यह बेंगलोर भवन का पूर्ण रूप से निर्माण कराए हैं। आप सबों को बहुत बहुत साधुवाद। जय सीताराम।